नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आहे आपल्या क्लासचा 11वा दिवस. मागच्या 10 दिवसापासून आपण अगदी बेसिकपासून शिकलेलो आहोत. त्यामध्ये आपण कटोरी ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग शिकणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग वापरून ब्लाऊज कट केलेला आहे आणि आजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण हा डायरेक्ट कपड्यावर कटिंग शिकणार आहोत. तर बघा, त्यासाठी लागणारी मापे आपण इथे लिहून घेतलेली आहेत. तर बघा, पूर्ण उंची आपली आलेली आहे 14 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथे घ्यायचं आहे 15 इंच. त्यानंतर छाती आहे 9 इंच. त्यामध्ये 2 किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला 10.5 किंवा 11 इंच असं घ्यायचं आहे. मागचा गळा आहे 9 इंच. त्यामध्ये अर्धा इंच वाढून आपल्याला घ्यायचा आहे 9.5 इंच. पुढचा गळा आहे 6 इंच. त्यामध्ये अर्धा इंच वाढून आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंच. बाही लांबी आहे 4 इंच. त्यामध्ये 1 इंच वाढून आपल्याला घ्यायचे 5 इंच. दंडघेर आहे 6.5 इंच, तर तो फिटिंगसाठी लागणार आहे. आणि शोल्डर आहे 2.5 इंच. तेही आपल्याला आवडीनुसार घ्यायचा आहे. तर बघा, ही मापे आपण ब्लाऊजवरून कशी घेतलेली आहेत तर ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहिलेले आहेत आणि तेच मापे इथे आपण घेतलेली आहेत. तर बघा, ही मापं मी माझ्या ब्लाऊजवरून घेतलेली आहे. तुमच्या ब्लाऊजवरून जेवढी मापे आलेली आहेत तेवढी तुम्ही घेऊ शकता. तर बघा, त्यासाठी आपल्याला इथे एक अस्तर लागणार आहे. तर इथे 80 सेंटीमीटरचा मी अस्तर घेतलेला आहे आणि हा अस्तर कॉटनचा घेतलेला आहे. तर ब्लाऊज शिवताना आपल्याला इथे कॉटनचाच अस्तर घ्यायचा आहे, जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग छान येईल यासाठी. तर बघा, आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला घडी कशी घ्यायची आहे. तर बघा, इथे आपण एक फोल्ड असं करून घेतलेलं आहे. जी ओपन बाजू आहे तर ती समोरच्या साईडने आहे आणि जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. तर बघा, व्यवस्थित अशी आपल्याला इथे घडी टाकून घ्यायची आहे. कपडा कमी जास्त किंवा क्रॉस असेल तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. बघा, आता ज्या बंद बाजूकडून आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे घडी टाकताना आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. छातीचं माप आहे 9 इंच. त्यामध्ये 1.5 इंच वाढून आपण इथे 10.5 इंचाची अशी घडी करून घेतलेली आहे. आता तुमचं जेवढं माप आलेलं आहे त्यामध्ये तुम्ही 1.5 इंच वाढून इथे घडी घेऊ शकता. तर माझं 9 इंच होतं, तर त्यामध्ये 1.5 इंच वाढून मी इथे 10.5 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर घ्यायची आहे पूर्ण उंची. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच. तर त्यामध्ये 1 इंच वाढून आपण इथे 15 इंचावर मार्किंग करून घेतली आणि तिथे एक आडवी रेष ओढून घेऊयात. आता ही जी आडवी रेष ओढून घेतली त्या रेषेवर आपल्याला इथे गळा टाकून घ्यायचा आहे. तर गळा टाकताना इथे 2.5 इंच गळा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर शोल्डर टाकायचा आहे. तर शोल्डर आवडीनुसार टाकायचा आहे. तर इथे मी शोल्डरही 2.5 इंचच घेतलेला आहे. तुम्हाला 3 इंच घ्यायचं असेल तर तुम्ही 3 इंचही घेऊ शकता. तर बघा, आता इथे आपण मुंड्याची मार्किंग करून घेतलेली आहे. तर मुंड्याची मार्किंग 6 इंचावर करून घेतली आणि एक उभी आणि एक आडवी अशा 2 रेषा ओढून घेतलेल्या आहेत. इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये आपल्याला मुंड्याचे आकार टाकून घ्यायचे आहेत. आता लगेच आपण इथे गळ्याचीही मार्किंग करून घेऊया. तर बघा, आता इथे मागच्या गळ्याची मार्किंग 9 इंच होती, तर अर्धा इंच वाढून आपल्याला इथे 9.5 इंच घ्यायचं आहे. तर खालच्या साईडने थोडासा मोठा गळा पाहिजे आहे, तर त्यासाठी मी खालच्या साईडने 2.5 इंच घेतलेला आहे. वरची गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि खालची गळा रुंदी 3 इंच अशी घेतलेली आहे. तर तुम्ही इथे 2.5 इंचही ठेवू शकता. तर आता बघा, इथे छातीचं माप आहे 9 इंच आणि पुढे आहे ती 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आता हे माप आहे आपल्या ब्लाऊजच्या फिटिंगचं. तर बघा, इथे जेवढी फिटिंग आहे तेवढी इथे रेष ओढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पाठीमागचा जो टक्स आहे तर त्या टक्सची इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, गळ्यापासून पुढे आपण 4 इंचावर मार्किंग केली आणि वर 5 इंचावर अशी मार्किंग करून घेऊन आपण इथे अर्ध्या इंचाचा टक्स टाकून घेतलेला आहे. तर बघा, मागचाही टक्स आपला टाकून झालेला आहे. आता इथे मागच्या मुंड्याची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर मागचा मुंडा घेताना आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचा आहे आणि आपण मुंड्याची जेवढी रुंदी घेतलेली आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी असा सेंटर पॉईंट काढून घेतला तर मुंड्याचा आकार द्यायला सोपं जातं. तर त्यासाठी इथे
सेंटरला मार्किंग करून मुंड्याचा आकार टाकून घेतलेला आहे. आता खाली थोडंसं आपण पाव इंच तिरकं घेतलेलं आहे. तर हे कशासाठी घेतले तेही सांगते. बऱ्याच वेळेला मुंड्यामध्ये झोळ येतो, असे प्रॉब्लेम बऱ्याच मैत्रिणीला असतात. तर ह्या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार कट केला तर ते झोळ येण्याचे प्रॉब्लेम येत नाहीत. तर ज्यांचे झोळ येण्याचे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी ह्या पद्धतीने नक्कीच कट करून बघा. कारण मलाही 3 ते 4 मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की ताई, ब्लाऊज शिवताना फिटिंग व्यवस्थित बसत नाही, मुंड्यामध्ये झोळ येतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ब्लाऊज कट करून बघा, तुमचा परफेक्ट असा ब्लाऊज फिटिंगला बसतो. तर बघा, आता मागच्या साईडची आपण पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे. आता गळा आणि मुंडा दोन्ही मार्किंग झालेली आहे. आता इथे आपण कट करून घेऊया. तर कट करताना आपल्याला इथे मुंड्याचा परफेक्ट असा आकार कट करून घ्यायचा आहे. जर तुमच्या मुंड्यामध्ये झोळ येत असेल तरच तुम्ही एवढं कट करून घ्या. येत नसेल तर तुम्ही जशी वरच्या साईडने मी मार्किंग करून घेतलेली आहे तसंच इथे कट करून घ्या. तर बघा, आता इथे मागची बाजू आपण कट करून घेतलेली आहे. आता मागचा जो गळा आहे तोही आपण इथे कट करून घेऊयात. तर मागची गळा रुंदी मी खालच्या साईडची आहे, तर मला ब्रॉड पाहिजे म्हणून मी 3 इंच घेतलेली आहे. तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता. तर गळा रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर बघा, आता ही मागची बाजू ठेवून आपल्याला इथे समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. तर आता उरलेला जो कपडा आहे तर तो घ्यायचा आहे. आता जी घडी आहे तर ही घडी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. का वाढवून घ्यायची आहे ते आपण पुढे पाहूयात. तर बघा, इथे 2 इंच अशी आपल्याला घडी वाढून घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला इथे मागची बाजू ठेवून घ्यायची आहे. तर बघा, 2 इंच कपडा येईल या पद्धतीने आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. तर सर्व बाजूने हा कपडा व्यवस्थित असा इथे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आणि बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित अशी इथे मागची बाजू ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि यामध्ये वाढवून आपल्याला इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही मागची बाजू आपल्याला उचलून घ्यायची आहे. आता जिथून गळ्याची मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला पुढचा गळा जेवढा आहे तेवढा टाकून घ्यायचा आहे. आता माझा ब्लाऊजवरून गळा आलेला होता 6 इंच, तर मी इथे 6.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तुमच्या ब्लाऊजचा जेवढा गळा आलेला आहे त्यामध्ये अर्धा इंच वाढून तुम्ही इथे गळ्याची मार्किंग करून घ्या. तर बघा, आता 6.5 इंचावर गळ्याची मार्किंग करून इथे गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे मुंड्याचीही मार्किंग करून घ्यायची आहे. इथेही आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या बॉक्समध्ये आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. तर बघा, आता बॉक्स तयार केला, त्यामध्ये आता आपल्याला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आता समोरच्या मुंड्याची मार्किंग आपल्याला 1 इंचावर करायची आहे आणि मागच्या मुंड्याची मार्किंग 1.5 इंचावर अशी करून घ्यायची. तर समोरच्या मुंड्याचा आकार इथे टाकून झालेला आहे. आता घ्यायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप आहे 9 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि पुढं अर्धा इंच असं आपल्याला प्रिन्सेस कटसाठी घ्यायचं आहे. आता ही झाली छातीची मार्किंग. आता खाली कमरेच्या साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता मागची बाजू जेवढी होती तर समोरच्या बाजूमध्ये आपल्याला 1 इंच पुन्हा वाढवून घ्यायचं आहे. तर बघा, हा प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी एवढं वाढवून घ्यायचं आहे. तर बघा, खाली 1 इंच वाढून आपण इथे आडवी रेष ओढून घेतलेली आहे. आता ह्या रेषेवर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. छातीचं माप घ्यायचं आहे 9 इंच, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढं आपल्याला 2 इंच असं प्रिन्सेसच्या टक्ससाठी लागणार आहे. तर वरच्या बाजूपेक्षा खालची बाजू आपल्याला इथे 2 इंचांना अशी मोठी घ्यायची आहे. तर बघा, अशी तिरकी रेष ओढून घेतलेली आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर शोल्डरपासून खाली आपल्याला इथे 10 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काज बटन पट्टीपासून पुढे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची. तर आता खाली आणि वर 4 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, आता इथे दोन्ही मार्किंग करून झालेले आहेत. आता आपल्याला इथे मोंढ्यातून प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आता परत इथं माप सांगितलेले आहेत. आपण गळा घेतलेला आहे वरच्या साईडने 2.5 इंच, खालच्या साईडने 3 इंच. मुंड्याची मार्किंग करून घेतली 6 इंचावर आणि समोरचा मुंडा आपण घेतलेला आहे 1 इंच.
आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मुंड्यातून आपल्याला परफेक्ट असा इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने, आणि इथे सेंटरमध्ये थोडंसं राऊंडमध्ये आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता टक्ससाठी आपण इथे 2 इंचावर मार्किंग करून घेतली. आता ही मार्किंग आपल्याला छातीच्या मापानुसार कमी जास्त होऊ शकते. तर बघा ह्या पद्धतीने आपण प्रिन्सेस कटचा आकारही देऊन घेतलेला आहे आणि बघू शकता आपण परफेक्ट असा इथे आकार दिलेला आहे. आता बघा इथे प्रिन्सेस कटची सर्व मार्किंग करून झालेली आहे. तर माझ्या ब्लाऊजच्या मापावरून जेवढी मापे आलेली आहेत तेवढे मी इथे घेऊन मार्किंग करून घेतलेली आहे आणि तुमच्या ब्लाऊजच्या मापावरून जेवढी मापे आलेली आहे तेवढे तुम्ही इथे मार्किंग करून घ्या. आणि आता इथे आपण कट करून घेऊया. तर सर्वात अगोदर आपण इथे मुंडा कट करूयात. तर वरचा जो फेंटा आहे तर तो मागचा मुंडा आहे. तर आपल्याला खाली जो डार्क मुंडा टाकून घेतलेला आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि आता खालच्या साईडने आपण इथे कट करून घेऊयात. तर बघा आता हा राहिलेला कपडा बाजूला ठेवून घेऊयात आणि आता इथे प्रिन्सेस कटचा आपण इथे आकार कट करून घेऊयात. तर हा आकार कट करताना हात वळवून आपल्याला आकार कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा प्रिन्सेस कटचा आकार चुकणार नाही यासाठी. तर बघा आता इथे मुंड्याच्या साईडने किंचितसा आपण कट करून घेऊयात, जेणेकरून आपला जो प्रिन्सेस कटचा पफ आहे तर तो अगदी परफेक्ट असा बसेल. आता लगेच आपण इथे गळाही कट करून घेऊयात आणि बघू शकता आपली प्रिन्सेस कटची कटिंगसुद्धा झालेली आहे आणि अगदी परफेक्ट अशी आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि समजूनसुद्धा छान सावकाश पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. आणि मैत्रिणींनो, ह्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे. आता बाही कट करण्यासाठी आपल्याला इथे डबल फोल्ड अशी बाहीची घडी करून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने कपडा एक फोल्ड आपण करून घेतलेला आहे आणि परत एक फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून दोन्ही बाही आपली एकदाच निघेल यासाठी. आता इथे बाहीची घडी करून घेतलेली आहे आणि जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवलेली आहे. आता एक वरची बंद बाजू आणि खालच्या ज्या 2 बाजू आहेत तर त्या खुल्या आहेत. आता ज्या साईडने बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला इथे उंची टाकून घ्यायची आहे. तर बाहीची उंची आहे मापाच्या ब्लाऊजवरून 4 इंच, 1 इंच वाढून आपल्याला इथे 5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि एक आडवी रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा स्केलच्या सहाय्याने आपण आडवी रेष ओढून घेतलेली आहे. तर आता ज्या साईडने खुली बाजू आहे तर त्या साईडने आपल्याला वरून खाली 2.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा आता इथे छातीचं माप आहे 9 इंच, तर आपण बाही रुंदीसुद्धा 9 इंच घेतलेली आहे. आता इथे कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 इंच आणि पुढे 1.5 इंच असं आपण घेतलेलं आहे. तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे तेवढं इथे तुम्ही घेऊ शकता. आणि आता इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, बाहीचा सुद्धा परफेक्ट आकार येणे खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर आकार शिकायचे असेल तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याचे आकार, बाहीचे आकार छानपैकी असं शिकलेलो आहोत. ज्या मैत्रिणी आज चॅनलवर नवीन असतील तर तुम्ही पहिलेपासूनचे व्हिडिओ नक्की बघा, कारण आपण अगदी बेसिकपासून यामध्ये शिकलेलो आहोत. आता ज्या मैत्रिणीला ब्लाऊजचं काहीच माहिती नाही अशा मैत्रिणीसुद्धा आपल्या ह्या कोर्समध्ये परफेक्ट ब्लाऊज शिवू शकतील, या पद्धतीने आपण इथे शिकवलेलं आहे. तर बघा आता हा आकार कट करताना सर्वात अगोदर आपल्याला हा वरचा आकार इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा जसा आकार आहे तसाच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि आता वरचे जे 2 पदर आहेत तर ते आपल्याला उचलून घ्यायचे आहेत आणि 2 पदरवरच आपल्याला हा खोल आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघा परफेक्ट अशी आपण इथे बाहीची कटिंगसुद्धा करून घेतलेली आहे. आणि मैत्रिणींनो, अस्तरवर आपली कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा आणि ब्लाऊजच्या मेन कपड्यावर आपल्याला हे अस्तरवर कट केलेला कपडा ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे. तर बघा आपण ज्या पद्धतीने पेपर कटिंग वापरून ब्लाऊज पीस कट करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला इथे बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा आता हा ब्लाऊज पीस रुंदीला कमी आहे तर यासाठी आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर जॉईंट देताना आपल्याला व्यवस्थित जॉईंट कसा द्यायचा ते आपण पाहणार आहोत.
बऱ्याच मैत्रिणी एकाच साईडने जॉईंट देतात आणि तो मागच्या किंवा समोरच्या बाजूने सेंटरमध्येच तो जॉईंट येतो आणि तो ब्लाऊज दिसायला छान दिसत नाही. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सेंटरमध्येच आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे आणि साईडने थोडा थोडा कपडा ठेवायचा आहे आणि तिथेच आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. ह्या पद्धतीने जॉईंट दिला तर तो जॉईंट आपल्या फिटिंगमध्ये जातो आणि वरच्या साईडने जॉईंट दिसत नाही. तर त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने जॉईंट द्या, जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसेल. तर बघा आता बाही कट करून घेतलेली आहे आणि आपल्याला जे जॉईंट द्यायचे आहे तर ते आपण शिवताना पाहणार आहोत. तर बघा राहिलेल्या कपड्याची व्यवस्थित अशी इथे घडी करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी आपण इथे घडी करून घेतलेली आहे. ज्या साईडने बंद बाजू आहे तर त्या साईडने आपल्याला इथे पाठीमागचा गळा ठेवून घ्यायचा आहे. तर आपल्याला जर फ्रंट ओपन ब्लाऊज पाहिजे असेल तर तुम्ही बंद बाजूकडूनच मागचा गळा ठेवून घ्या आणि तुम्हाला बॅक ओपन पाहिजे असेल तर जी फ्रंट साईड आहे तर ती बंद बाजूकडून ठेवून घ्या. तर बघा व्यवस्थित अशी इथे ठेवून घेतलेली आहे. कपडाही व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला समोरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. तर आता इथे खूप सुळसुळा कपडा आहे. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी तुम्ही इथे टाचपिन लावून नंतरच कट करून घ्या, जेणेकरून कपडा कमी जास्त होणार नाही यासाठी. आता इथे राहिलेला भाग जिथे ॲडजस्ट होईल तिथे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता असं ठेवून इथे तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता किंवा साईडने थोडा थोडा कपडा ठेवून तुम्ही असंच कट करून घेऊ शकता. पण कट करताना आपल्याला एक्स्ट्राचा कपडा ठेवायचा आहे. कपडा कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पण असा सुळसुळ कपडा असेल तर तुम्ही टाचपिन लावूनच कट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल यासाठी. तर बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला इथे एक्स्ट्राचा कपडा ठेवून इथे कट करून घ्यायचा आहे. आता आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तर तो कट करताना आपल्याला साईडने पाव इंच कपडा असा ठेवून कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ब्लाऊज शिवताना तो कपडा कमी पडणार नाही यासाठी. तर बघा आता जिथून तुम्हाला सोपं जाईल तिथून तुम्ही कट करून घेऊ शकता. तर बघा आता इथे प्रिन्सेस कटची कटोरी आणि मागची बाजू कट करून झालेली आहे. आता लगेच आपण इथे ही समोरची ही बाजू कट करून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीचा जर सुळसुळा कपडा असेल तर अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा अस्तर वापरून आपण इथे ब्लाऊजचा मेन कपडासुद्धा कट करून घेतलेला आहे आणि आपली कटिंगसुद्धा झालेली आहे. तर ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, जेणेकरून अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सुद्धा येईल. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण अस्तर फिटिंग कसं करायचं, प्रिन्सेस कट कसा जोडायचा. बऱ्याच मैत्रिणीला प्रिन्सेस कट जोडताना प्रिन्सेस कट चपटा होतो, त्याच्याही ट्रिक आणि टिप्स आपण पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओ.